नमस्कार. आमच्या वेळेला असं होतं. च्या या भागात मला वाटतं हा 15वा भाग आहे. मला आज ना प्रभात रोड याच्याविषयी तुमच्याशी बोलायचं आहे. आम्ही लहान असतानाचा प्रभात रोड म्हणजे मी खरं सांगू का, तर अलका टॉकीज ओलांडून लकडी पूल क्रॉस केला की असं पोटात गुडगुड गुडगुड व्हायला लागायचं. कारण एक वेगळ्याच पुण्यामध्ये आम्ही जातोय असं आम्हाला वाटायचं. बरं, तिथेही जाताना काही वेळेला आम्हाला रिक्षेचा लाभ मिळायचा. तिथे प्रभात रोडला गल्ली नंबर 9च्या समोर शशिकला म्हणून आमच्या आगाशी आत्याचा बंगला होता. आमची आत्या म्हणजे माझ्या बाबांची ती आत्या हो. कानात हिऱ्याच्या कुड्या, डोळे अगदी खोल निळेशार, नाक अगदी सरळ, अतिशय तेजस्वी, ठसठशीत, नऊवारी पातळ अशी आमची ती आगाशी आत्या. आणि तिचा वचक पण भारी. पण खरंच रिक्षेने जसं त्या दर्शन हॉटेल, शेजारची ती गरवारे मुलींची प्रशाला इथनं जायला लागलं की बघा कल्पना करून, खूप मोठाले दगडी बंगले, दगडी बंगल्यांचा एक गारवा वेगळाच, आणि बाहेर मोठे मोठे वृक्ष. बंगला म्हणाल तर साधारण 10-15 हजार स्क्वेअर फीट आणि आजूबाजूचा परिसर. म्हणजे शशिकला बंगल्याला सुद्धा तळघर होतं, आम्ही बघितलंय. म्हणजे आतमध्ये जात असताना तुम्हाला लाकडी जाळ्यांचे व्हरांडे, मऊ संगमरवरी नाही पण कोटा सदृश कुठल्या तरी अतिशय गुळगुळीत असलेल्या गोलाकार फरशा, पायऱ्या, ज्याने बंगल्यात तुम्ही आत जाता. काही पोर्चमध्ये छान 4 बेड गाडी असलेली. कधीतरी चुकून संध्याकाळच्या वेळेला जायचा योग आला तर छान अँबॅसेडर मधनं नऊवारी पातळ नेसलेली आजी किंवा काकू, पण हातात बॅडमिंटनची रॅकेट आणि पांढरे कॅनव्हासचे शूज. ते बघताना आम्हाला वाटायचं आम्ही फॉरेनमध्ये चाललोय म्हणून. आणि बाहेर असे त्या जाळीच्या व्हरांड्यामध्ये मोठाले लाकडी झोपाळे. संध्याकाळ झाली की एवढे मोठाले बंगले, पण म्हणून उगाचच रोषणाई नाही. रस्त्यावरचे लाईट ठराविक, वाहतूक अजिबात नाही. पावसाळ्यामध्ये तर प्रभात रोडचा एक वास वेगळाच. ओली ओली झाडं झालेली असायची, ओल्या मातीची, काळ्या दगडांचे ते बंगले, त्याचा एक विशिष्ट वास घेऊन आम्ही आमच्या तुळशीबागेतल्या घरात म्हणजे वाड्यात यायचो. आमच्या आत्याकडे खास म्हणाल तर काळ्या काचेचं डायनिंग टेबल होतं. आम्ही पाटावर जेवायला बसणारी माणसं. जोराजोरी आवाज आला काचेचा तरी आतमधनं आवाज यायचा, अगं फोडाल, ते बेल्जियमची काच आहे. एवढा धाक होता आम्हाला, हळूच ठेवायला लागायचं. म्हणजे इतक्या आठवणी आमच्या आत्याकडे, म्हणजे आमच्या वडिलांच्या ह्या आत्याकडे कोकणातनं त्या बंगल्याचं बांधकाम करताना बांधकामावरती म्हणून एक छोटा मुलगा आला. त्याला नंतर आम्ही सगळेजण मामा म्हणायला लागलो. मला त्याचं ना ॲज अ लहान मुलं वगैरे कोणी आलं ना, आमचा मामा इतका स्पेशल होता. कायम हाफ चड्डी, त्याला कधी नाडी आतून नाही, तो वरून नाडी बांधायचा. अंगावरनी वरती पूर्ण काळा शार आणि काही बनियन वगैरे काही घालायचा नाही. आम्ही मामाला बघितलं ते कायम तोंडाचं बोळकच, त्याला दात कधी आम्ही पाहिलेतच नाहीत. पण लहान मुलं आलं की त्याला इतका आनंद व्हायचा. ते कुठलं एक गाणं तो म्हणायचा, सोनियाचा गोपाळणा त्याला मोतियाची दोरी, अगं तुझ्या मामानी, म्हणजे मी असं म्हणायचा, तुझ्या मामानी दाढी येली ग बाई, पाखरू माझं, असा एक विशिष्ट हेल काढून आणि मग त्याला बिलूर 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 असं करून स्वतःच हसायचा. बस हे एकच खेळणं होतं. कुठलंही लहान मूल आलं की तो त्याला हे एक गाणं आणि बिलूर बिलूर. आम्हाला खूप खूप भारी वाटायचं ते सुद्धा.
कारण आमचंही वय त्यावेळेला तसंच होतं मामाच्या आसपास. कारण 4-5 नारळाची झाडं, 2 फणसाची झाडं, चिकूचं झाड तर आमच्या दृष्टीने आम्ही पान कधी पाहिलंच नाही, इतका चिकू. आणि तुम्हाला रेठा माहितीये? रेठ्याचंही झाड होतं आमच्याकडे. म्हणजे जे साबणात वापरतात, जे शिकेकाईमध्ये वापरतात, असा रेठ्याचा वृक्ष होता. आणि मग मोकळं अंगण म्हणजे अहो किती. आमचा मामा पितळेचं पातेलं किंवा तांब्याचं मोठं घंगाळ उन्हाच्या दिशेने सरकवत 4 वाजता आंघोळ करायचा. तो उन्हात जे पाणी तापायचं त्याच्यात तो आंघोळ करायचा. वैभवच एवढं होतं. प्रभात रोडचं, आमच्या शेजारी जोशांचं दत्त मंदिर, त्यानंतर सुवर्ण रेखा लॉज. आता मला वाटतं बरंच बदललंय, आता मला ते आठवणार पण नाही, पण मंदिर मात्र तिथे आहे अजूनही. आणि सुवर्ण रेखा लॉज काही तिथे नाहीये. आम्हाला तो नुसता लॉज असं म्हटलं तरी आम्हाला वाटायचं म्हणजे हॉटेल, म्हणजे हॉटेलमध्ये लोक राहतात ना जाऊन, तसं वालं ते हॉटेल. तिथे त्या डायनिंग हॉल वगैरे असं सगळं होतं. पण जाताना लागणारे बंगले, पहिलाच कॉर्नरचा बंगला, आज तिथे बिल्डिंग झाली. म्हणजे मला असं वाटतं ती 30 मजली होतीये. तिथे ना खूप मोठी सरस्वतीची मूर्ती काचेत होती. जाता येता ती दिसत असे. त्या बंगल्याला जेव्हा कुदळ लागली तेव्हा खरंच, जरी ते आपलं नसलं ना तरीही त्याचं दुःख झालं. कारण आता प्रभात रोड उंच होऊ लागला. प्रभात रोड जो आडवा पसरला होता तो आता आकाशाला जाऊन भिडायला लागला. आणि प्रभात रोडला मी हे कुठलेही वाद निर्माण व्हावेत म्हणून बोलत नाहीये, पण खानदानी म्हणून जी प्रभात रोडची पुण्यातली एक खासियत होती ती आता पैशाच्या समृद्धीने विकत घ्यायला लोक धजावू लागले. त्यामुळे प्रभात रोड उंच होऊ लागल्याचा तुमच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे होणारा जोही काही फायदा आहे, भरपूर लोकांना पुण्यात कामं आहेत हे जरी समजलो तरी त्याची श्रीमंती जी आम्ही अनुभवली ती आता हळूहळू लोप पावतीये. बस असा आमचा प्रभात रोड. नमस्कार.